नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत सायटेड गाईड टेक्निक म्हणजेच डोळस मार्गदर्शन तंत्र। तर दृष्टिबाधित व्यक्ती ओरिएंटेशन आणि मोबिलिटीच्या प्रशिक्षणामुळे वातावरणात स्वतंत्रपणे हालचाल करू शकत असली तरीसुद्धा काही ठिकाणी तिला डोळस व्यक्तींची मदत घ्यावी लागते। त्यामुळे ही डोळस व्यक्ती प्रशिक्षित किंवा अप्रशिक्षित, परिचित किंवा अपरिचित असू शकते। तर आज आपण बघणार आहोत हे दृष्टिबाधित तंत्र काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यात लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत। तर सगळ्यात पहिले आपण हे तंत्र बघूया, हे कसं पकडायचं। तर अंध व्यक्ती डोळस व्यक्तींच्या बाजूला सगळ्यात पहिले उभी राहते। त्यानंतर आपल्या हाताच्या तळव्याचा मागच्या बाजूने डोळस व्यक्तीच्या हाताच्या तळव्याच्या मागच्या बाजूला हलका स्पर्श करून, तुम्ही आता बघू शकता, हलका स्पर्श करून डोळस व्यक्तीच्या कोपऱ्याच्या वरती 4 बोटे आत बाजूला व अंगठा बाहेर राहील अशा बाजूस अंध व्यक्ती डोळस व्यक्तीला पकडते। ही पकड जास्त घट्ट पण नसावी। त्यानंतर अंध व्यक्तीचा हात काटकोनात स्वतःच्या शरीराला चिकटलेला असावा आणि अंध व्यक्तीने डोळस व्यक्तीच्या अर्धा पाऊल मागे असावे। आता इथे मला माफ करा, मी ते अंध व्यक्ती बोलते, पण ह्याशिवाय तुमच्या संकल्पना व्यवस्थित कळणार नाही, ह्यासाठी मी ते असे म्हणत आहे। तर ह्या तंत्राद्वारे आपण हे असे उभे राहतो। आता तुम्ही इथे बघू शकता की त्या एक मॅडम पुढे उभ्या आहेत आणि त्याच्या मागून ती व्यक्ती चालत आहे आणि मध्ये काही अडथळे येतात, ते अडथळे पण आपल्याला दिसत आहेत। तर ह्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया। तर सुरक्षितपणे अंध व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं किंवा वेळ कमी लागतो। स्वतःला त्रास करून न देता दुसऱ्यांच्या मदतीने ही व्यक्ती इकडनं तिकडे जाऊ शकते। त्यानंतर डोळस व्यक्तींबरोबर संपर्क वाढतो, तसेच डोळसांमध्ये देखील एक जागरूकता निर्माण होते। नवीन ठिकाणी जाताना या तंत्राची ओळख व मदत होते। तसंच डोळस मार्गदर्शक व्यक्ती प्रशिक्षित असेल तर आत्मविश्वासाने देखील चालता येतं। त्यानंतर आपण डोळस मार्गदर्शनाच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती आपले पूर्ण काम करू शकते। आता आपण बघतोय की एखादी अरुंद गल्ली असेल किंवा अरुंद जागेतनं आपल्याला जायचं असेल तर डोळस हे तंत्र कसं वापरतात, तर डोळस व्यक्ती काय करते, तर आपला हात जो पकडलेला आहे अंध व्यक्तीने तो मागे करते आपल्या त्यांच्या शरीराच्या, आणि त्यावरनं अंध व्यक्तीला कळतं की तिच्या मागून सरळ रेषेत उभं राहायचं आहे आपल्याला, आणि त्यामुळे अरुंद गल्ली देखील पार करू शकते। आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, तर अरुंद गल्लीतनं त्या बाहेर येत आहेत। तर आता आपण पुढे बघूया की हे तंत्र वापरताना कुठले गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आपण आता बघूया। तर दृष्टीहीन जी व्यक्ती आहे, दृष्टिबाधित व्यक्ती आहे, ती नीटनेटकी असावी, तिच्यामध्ये बोलण्याची क्षमता असावी, बोलण्यात नम्रता असावी आणि डोळस व्यक्तीला दृष्टिबाधित व्यक्ती स्पष्ट सूचना दिलेल्या असाव्यात किंवा मार्गदर्शकाची मदत कुठपर्यंत घ्यायची हे अंध व्यक्तीने जरूर लक्षात घ्यावे, किंवा जर मार्गदर्शक जास्त लगट करू लागला तर त्यांना लगेच मदत नाकारावी। नंतर अंध व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या दिशेने जाणाऱ्या व्यक्तीशीच मदत मागावी आणि नंतर मदत संपल्यावर त्यांना धन्यवाद म्हणण्यास विसरू नये। परत अनावश्यक चौकशा करू नये आणि स्वतःबद्दलही अनावश्यक माहिती त्यांना देऊ नये। तर अशा प्रकारे आपण आज बघितले की अंध व्यक्ती डोळस व्यक्तीची मदत घेऊन हे जे सायटेड गाईड टेक्निक आहे हे कसं वापरते, काय वापरते हे आपण बघितले। आता ह्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काय असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। आता उंबरा आपण बघतोय की उंबऱ्यातून ती कशी ओलांडून आत आली, तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि ह्या भागामध्ये तुम्ही अजून काय काय शिकू शकता, तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। परत भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।